श्री स्वामी समर्थ. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. यावर्षी भद्रा काळात जर तुम्ही चुकून होळी दहन केले तर काय होऊ शकतं माहिती आहे का तुम्हाला? पण घाबरू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे भद्रा म्हणजे नेमकं काय, होळीमध्ये भद्रा का टाळतात आणि अतिशय सोपे पण प्रभावी उपाय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. पंचांगानुसार 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:56 ते 3 मार्च सकाळी 5:28 भद्रा काळ राहील. होलिका दहन 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6:22 ते 8:50 दरम्यान करणे शुभ मानले जाते. तर धुलिवंदन 4 मार्चला असेल. यावर्षी होळीच्या वेळी 3 मार्चला चंद्रग्रहण असल्याने आणि 2 मार्चला भद्रा असल्याने शास्त्रानुसार 3 मार्चच्या संध्याकाळी होलिका दहन करणे शुभ मानले जाते. भद्रा म्हणजे काय? भद्रा हा हिंदू पंचांगातील एक विशेष काळ आहे जो शुभ कार्यासाठी टाळला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रा ही उग्र स्वभावाची मानली जाते. या काळात केलेले काम अडथळ्यासह पूर्ण होते असे मानले जाते. होळीमध्ये भद्रा का महत्त्वाची? चला जाणून घेऊया. होळी दहन हा सण भक्त प्रल्हादाच्या विजयाशी जोडलेला आहे. भद्रा काळात होळी पेटवणे शास्त्रात निषिद्ध मानले जाते, कारण हा सण सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षणासाठी असतो. जर चुकीच्या वेळी होळी केली तर घरात वाद होतात, आर्थिक नुकसान, मानसिक तणाव असे परिणाम होऊ शकतात. आपण जाणून घेऊया 5 प्रभावी उपाय. भद्रा संपल्यावर होळी करा, पंचांग तपासा आणि योग्य वेळ निवडा. होळीपूर्वी हा मंत्र म्हणा, ओम होलिकाय नमः 21 वेळा जप करा. काळे तीळ आणि गूळ अर्पण करा. यामुळे नकारात्मकता कमी होते असे मानले जाते. नारळ फोडून प्रार्थना करा. कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करा. घरगुती उपाय. जर सार्वजनिक होळीची वेळ योग्य नसेल तर घरी छोटासा दिवा लावून होळीची पूजा करा. लक्षात ठेवा, भय नाही, श्रद्धा महत्त्वाची आहे. योग्य माहिती घेऊन सण साजरा करा तर कुठलीही अडचण येत नाही. तुम्ही होळी कोणत्या वेळी करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या कुटुंबासाठी शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.